कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर मी विशाल जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज पण आपला विसर्जनाचा कॉल आहे. काल पण वाजवलं तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये. तर आज पण विसर्जनाचा आहे. तर पोराही सामान काढलेलं आहे आपला बाहेर. तर आता आपण पण चाललो थोडा हातभार लावू त्यांना पोरांना, नाही तर बोलतील सामानाला हात नाही लावत. तर बघू शकतो मी दाखवतो तुम्हाला इथं सामान काढून ठेवलेलं आहे पोराही. तर ही पोरं बोलत होती का आम्हाला पण ब्लॉगमध्ये घे. तर घ्या भावा, तुम्हाला पण घेतला ब्लॉगमध्ये. याला पण घे बोलतो, याला पण घेतला आता ब्लॉग मध्ये. ते सामान काढलेलं आहे. बाबू मास्टर काल नव्हते आपले, तर आज मास्टर पण आलेले आहेत. हे आपल्या ग्रुपचे ओनर आहेत प्रतीक नागेश गायकवाड. नाही आपली काय बोल हाय टाटा कर, टाटा कर, टाटा बाय बाय कर बाय. रागात बघते ती प्रशिक आहे. आता सामान वगैरे भरतो रिक्षा आणि तुम्हाला दाखवतो नंतर मी. तर आता सामान भरून झालेलं आहे. एक रिक्षामध्ये सामान भरलेलं आहे. बाकी आपल्याला एवढा भरायचं बाकी आहे. बाकी आपल्या मास्टरच्या रिक्षामध्ये भरलेलं आहे एवढं सामान. 2 भोंगे भरले आहेत, बेस भरलेला आहे. आणि यांची चालली बडबड, काय खोला घाला जी जायचं चाललं काहीतरी. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आता लोकेशनवरती. तर बघू शकता मागे लोकेशन. तिकडून आपल्याला आता काढायचे देवी आणि विसर्जन बघू आता कुठं देतात करायला ते. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे, मास्टर मी आणि बाबू बसलेला आहे आपला लाडका बाबू. आपण पोहोचलेले आहे. आता पोरं येतात, बाकी पोरं आली का मग सामान लावू, तुम्हाला दाखवतो मी पुढे. बघू शकता लोकेशन. इथं देवीचा होता गरबा 9 दिवस. तर काही आता पोरं आलेली आहेत आपली सगळी पोरं जमलेली. आता कोणच राहिला नाही. पण आलेलं आहे. काल बघितला होता मी, वाजवत होतो बेस. हां काहीच आता आपण भोंगे फिट करलेले आहेत. तर आपण रिक्षाने लावायला लावली. डायरेक्ट आपली ट्रकला भोंगे लावायचे दात. मास्टर आपल्या ट्रकमध्ये बसणार आहेत आणि आपण पुढे वाजवणार आहेत. तो काहीतरी वेगळाच आहे आज विषय. रिक्षामध्ये तुम्ही बघित असाल का, रिक्षामध्ये आम्ही लावतो भोंगे. आज ट्रकलाच लावायला लागेल आपण. बघू आज हे पण ट्राय करून बघू आपण कसं आहे. चला आता दाखवतो तुम्हाला मी. भोंगे फिटिंग झालेले आहेत आपले. इकडे एक भोंगा, इकडे एक भोंगा लावलेला आहे. हा मंडळाचा आपला आहे आज विसर्जन. मास्टरांचा आज अनुभव बघा, तुम्ही अनुभव सांगतील तुम्हाला. काय बोलू शकता तुम्ही भाऊजी? पहिल्यांदा वाजवतो इथं आतमध्ये. तुमचा पहिल्यांदा असेल ना अनुभव हा ट्रक मध्ये वाजवायचा? हातगाडी शो, रिक्षामध्ये, टेम्पोमध्ये आणि ट्रक मध्ये पहिल्यांदा शो करायला लावले. आता मला समजायला आवाज येतो का नाही येतो आणि मला विचारा करताना येणार. आज पद्धतीने तुम्ही वाजवा. आज पहिलाच अनुभव आहे त्यांचा ट्रक मध्ये वाजवायचा. नाही तर तुम्ही रिक्षात बघितलं असेल त्यांना. तर मित्रांनो आज आपण जिमला जाणार नाही. तर जिम आपली आज स्किप होणार आहे. तर आपण आलो इथं बाजूला ऑर्डर आहे, तिथं ओपन जिम आहे. तिथं आपण वर्कआउट आज कम्प्लीट करू आपण. बघा कसा मारतो मी बॅक. Come on! Come on! आवाज काढे. Come on! आवाज काढ ना. Come on! Let's do it, baby. तर आता मूर्ती उचलायला लावलेली आहे आपण. बाहेर आपली पोरं उचलतात. आपली सावरे बीट्स आहे उचलायला. उचला रे. नाही मी इथून काढतो.
ट्रकमध्ये शिफ्ट केलेली आहे. आपली सावरे बेटशी पोरं सगळी होती देवीला उचलण्यासाठी. तर आता वाजवायला चालू करतो आम्ही. तर वाजवायचे आपण भोंग खोला लावलेले आहेत. सामान आपला खोलू आणि आपल्या रिक्षामध्ये सामान आता भरू आणि आपण निघू जायला. आपला ब्लॉग आपण इथे एंड करतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. धन्यवाद.